मंडळी, फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च 2025 रोजी आलेली आहे. होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून आपण होळी साजरी करत असतो. तर होळीच्या दिवशी कोणीही हा एक पदार्थ दिला तर तो आपण खाऊ नये. तर मंडळी, लक्षात घ्या, या जगात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच वाईट गोष्टी देखील आहेत. होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या कुठल्याही वस्तू किंवा पदार्थ आपण खाऊ नये. बघा, सगळेच लोक तुमच्याशी चांगले आहेत असं नाही. तोंडावर गोड बोलणारे नंतर आपल्या मागे निंदा करत असतात. समोरच्याला आपलं खूप चांगलं दिसतं, पण त्यामागचा संघर्ष, कष्ट ते कुणालाही दिसत नाही. चांगले तेवढे दिसते. यामुळे कुणाच्या मनात राग, द्वेष तसेच सूड भावना देखील असते. त्यासाठी या लोकांपासून आपण दूर राहावं. होळी पेटवल्यानंतर आपल्या घरातच आपण देवाचं नामस्मरण करावं आणि परान्न या दिवशी वर्ज्य करावं. पण असे लोक की जे वाईट वृत्तीचे आहेत, त्यांच्याशी तुमचं पटत नसेल, त्यांच्यापासून तुम्ही लांब राहावं. बऱ्याच ठिकाणी होळीच्या दिवशी नारळ फोडला जातो व प्रसादही वाटला जातो. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी निगेटिव्ह प्रवृत्तीच्या लोकांकडून प्रसाद मिळाला आहे तर तो प्रसाद ग्रहण करू नये. कारण पांढऱ्या पदार्थांमध्ये इतकी ताकद असते की सहज समोरच्याच्या घरचे सुख आपल्याकडे करण्याचा तो तांत्रिक प्रयोगाचा देखील भाग असतो. पांढऱ्या रंगावर तसेच कपड्यावर पटकन ती बाधा होत असते. दुसरं म्हणजे विड्याचं पान, यावर देखील वाईट बाधा किंवा बाहेरची बाधा केली जाते असं म्हणतात. तर मग या दिवशी पान खाऊ नये का? तर दुकानातून आणलेलं पान तुम्ही खाऊ शकता, पण कोणी दिलेलं असेल तर ते ग्रहण करू नये. थोडक्यात काय, तर होळीच्या दिवशी परान्न आपण वर्ज्य करावं. तसेच या दिवशी घरातील वातावरण शांत, प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. वादविवाद, कटकटी, भांडण या दिवशी चुकूनही करू नयेत. श्री स्वामी समर्थ.